Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 44 of chapter number 12 perimeter and area from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 80 वर प्रॅक्टिस सेट 44 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स पेरिमीटरवर आधारित आहेत. पेरिमीटर म्हणजे काय, त्याचबरोबर एरिया म्हणजे काय याचा अभ्यास आपण क्लास 5 मध्ये असल्यापासून करत आलेलो आहोत. तुम्हाला जर आठवत नसेल तर आपण थोडक्यात आधी रिवाइज करूयात की पेरिमीटर म्हणजे काय आणि मग आपण हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. चला, आठवतंय का तुम्हाला पेरिमीटर म्हणजे काय? द सम ऑफ द लेंथ्स ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्लोज्ड फिगर इज द पेरिमीटर ऑफ दॅट फिगर. तर क्लोज्ड फिगर म्हणजे काय हे पहा. या सगळ्या कशा फिगर आहेत? क्लोज्ड फिगर्स आहेत, बरोबर. आता यांचा पेरिमीटर म्हणजे काय? पेरी म्हणजे काय तर अराउंड आणि मीटर म्हणजे मेजर. फिगरच्या अराउंडचे मेजर. आता इथे हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलची ही साईड, या साईडची लेंथ प्लस या साईडची लेंथ प्लस या साईडची लेंथ प्लस या साईडची लेंथ केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? पेरिमीटर मिळतो. त्याचप्रमाणे स्क्वेअरचं सुद्धा पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतो? स्क्वेअरला किती साईड्स असतात हे पहा. 1 2 3 and 4 साइड्स असतात. मग 4 साइड्सच्या लेंथची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळते? पेरिमीटर मिळतो. त्याचप्रमाणे ट्रायंगलचे सुद्धा होत असते. त्याचप्रमाणे ही जी फिगर आहे त्याचे होत असते. अशीच कोणती क्लोज फिगर जर आपल्याला दिली तर त्याचा आपण पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. कसा करायचा? तर त्याच्या सगळ्या साइड्सच्या लेंथची ॲडिशन करून. आलं लक्षात? आता हे पहा, इथे हा स्क्वेअर आहे. आता या स्क्वेअरचा पेरिमीटर कसा फाइंड आउट करणार सांगा बरं मला. ही साईड, या साईडची लेंथ प्लस या साईडची लेंथ प्लस या साईडची लेंथ प्लस या साईडची लेंथ. किती साईड्स आहेत? 4 साईड्स आहेत की नाही, बरोबर. आता आपण या साईडला जर ए म्हटलं तर स्क्वेअरच्या बाकीच्या साईडची लेंथ किती असणार आहे? बाकीच्या सगळ्या साईड्सची लेंथ ही एच असणार, बरोबर ना. कारण आपल्याला स्क्वेअरची प्रॉपर्टी माहीत आहे की स्क्वेअरच्या सगळ्या साईड्सची लेंथ ही इक्वल असते. जर या साईडची लेंथ आपण ए घेतली तर बाकीच्या सगळ्या साईड्सची लेंथ एच येणार. मग आता या स्क्वेअरचा पेरिमीटर कसा फाइंड आउट करणार? आपल्याला माहीत आहे सगळ्या साईड्सची ॲडिशन करून, बरोबर. सो पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ऑफ साईड ए इज इक्वल टू ए प्लस ए प्लस ए प्लस ए. किती ए झाले? 4a, बरोबर. सो 4 मल्टिप्लाइड बाय ए. याचाच अर्थ आपण याला अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, 4a. मग आता मला सांगा पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असणार आहे? किती साईड्स आहेत? 4 साईड्स आहेत, बरोबर. मग फॉर्म्युला येणार पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय साईड, बरोबर. 4 मल्टिप्लाइड बाय साईड हा झाला स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. 4 इंटू साईड. आता आपण एक एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात पुन्हा एकदा. हा एक स्क्वेअर घेतला. जर स्क्वेअरची ही साईड 2 सेंटीमीटर आहे तर बाकीच्या साईड्स सुद्धा किती असणार आहेत? 2 सेंटीमीटरच असणार आहेत की नाही. मग आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. याचा पेरिमीटर कसा फाइंड आउट करणार? पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. मग 4 मल्टिप्लाइड बाय साईड किती आहे? 2 सेंटीमीटर. सो 4ला 2ने मल्टिप्लाय केले. 4 2 आर 8. सो 8 सेंटीमीटर काय झालं? या स्क्वेअरचा पेरिमीटर झाला. किती इझी आहे. चला, आता आपण रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करूयात. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज तर तुम्हाला माहीतच आहेत. रेक्टँगलला 4 साईड्स असतात, बरोबर. आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स या इक्वल असतात. रेक्टँगलची हे पहा, या साईडची लेंथ जर एल असेल तर त्याच्या अपोजिट साईडची लेंथ किती असणार आहे? एलच असणार आहे. आणि जर रेक्टँगलच्या या साईडची लेंथ बी असणार तर त्याच्या अपोजिट साईडची लेंथ किती असेल? बीच असणार आहे. चला, आता या रेक्टँगलचा जर आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचा तो कसं करणार आपण? आपल्याला माहीत आहे काय करतो आपण? सगळ्या साईड्सच्या लेंथची ॲडिशन करत असतो. तर चला फाइंड आउट करूयात. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल प्लस बी प्लस एल प्लस बी. आता इथे पहा, इथे किती टाइम्स एल आहे? 2 टाइम्स एल आहे. आणि बी किती टाइम्स आहे? बी सुद्धा 2 टाइम्स आहे. याला आपण असे राईट करू शकतो की नाही, 2l प्लस 2b. आता इथे कॉमन काय आहे? इथे 2 आहे, इथे 2 आहे. दोन्हीकडे 2 कॉमन आहे. मग या 2ला आपण बाहेर राईट करूयात आणि एल प्लस बी ब्रॅकेटच्या आतमध्ये राईट करूयात. झाला की नाही तयार?
रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. चला आता आपण एक एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात आणखी. इथे हा एक रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलच्या या साईडची म्हणजे ही जी लेंथ आहे ती आहे 4 सेंटीमीटर आणि या रेक्टँगलची ब्रेड्थ आहे 2 सेंटीमीटर. आता पेरिमीटर फाइंड आउट करा. कसा फाइंड आउट करणार? आपल्याकडे फॉर्म्युला तयार आहे हो ना. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला? 2 into और वी कॅन से ब्रॅकेटमध्ये L प्लस बी. चला आता या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण इथे या फॉर्म्युलामध्ये राईट करूयात. सो 2 ब्रॅकेटमध्ये L किती आहे, लेंथ किती आहे 4 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ किती आहे 2 सेंटीमीटर. सो L आहे 4 सेंटीमीटर प्लस B आहे 2 सेंटीमीटर, ब्रॅकेट क्लोज. 4 सेंटीमीटर प्लस 2 सेंटीमीटर किती झाले 6 सेंटीमीटर. सो 2 मल्टिप्लाइड बाय 6 सेंटीमीटर्स. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही आहे पण हे 6 सेंटीमीटर ब्रॅकेटमध्ये आहे आणि इकडे 2 आहे. या दोघांच्या मध्ये 2 आणि या ब्रॅकेटच्या मध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन असते, हे लक्षात ठेवायचं. सो 2 6 जार किती झाले 12 सेंटीमीटर झाला या रेक्टँगलचा पेरिमीटर. आता लक्षात ठेवायचंय कायम, विसरायचं नाहीये. स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे 4 इंटू साईड आणि रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे 2 ब्रॅकेटमध्ये L प्लस बी. ओके चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 44 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल आर डबल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल बी. काय विचारलेलं आहे या क्वेश्चनमध्ये? एका रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ जर डबल केली तर त्या रेक्टँगलचा पेरिमीटर हा मूळ रेक्टँगलच्या पेरिमीटरच्या किती पट असेल, असा क्वेश्चन आहे. जरासा कन्फ्यूज करणारा क्वेश्चन वाटतो ना, पण अजिबात गोंधळून जाऊ नका, खूप इझी क्वेश्चन आहे. हे पहा इथे हा एक रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा ही लेंथ आहे रेक्टँगलची, याला आपण L नाव देऊयात. ही ब्रेड्थ आहे. तुम्हाला माहित आहे की रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स हे इक्वल असतात. मग जर याची लेंथ L असेल तर अपोजिट साईडची लेंथ सुद्धा L असणार आहे. याची लेंथ जर B आहे तर अपोजिट साईड ही आहे, मग याची लेंथ सुद्धा किती असणार आहे B असणार आहे. हा कसा रेक्टँगल आहे? हा ओल्ड रेक्टँगल आहे. आता या रेक्टँगलच्या डबल लेंथचा आणि डबल ब्रेडचा दुसरा रेक्टँगल आहे. हे पहा इथे हा दुसरा रेक्टँगल आहे आणि याची लेंथ ही ओल्ड रेक्टँगलच्या डबल आहे. म्हणजे इथे जर याची लेंथ L आहे तर या रेक्टँगलची न्यू रेक्टँगलची लेंथ किती असणार आहे 2L असणार ना ऑफकोर्स. आणि ब्रेड्थ किती असणार आहे? ब्रेड्थ सुद्धा डबल करायची हो ना. सो इथे जर ब्रेड्थ B आहे तर इथे ब्रेड्थ किती असणार आहे 2B असणार आहे. अपोजिट साईड्स इक्वल असतात रेक्टँगलच्या, हे तुम्हाला माहित आहे. मग या साईडची लेंथ जर 2L आहे तर अपोजिट साईडची लेंथ सुद्धा 2L असणार आहे. ब्रेड्थ ही आहे 2B, सो अपोजिट साईड आहे ही, याची ब्रेड्थ और लेंथ वी कॅन से सुद्धा 2B असणार आहे. बरोबर. आता हा कसा झाला? न्यू रेक्टँगल झाला. मग न्यू रेक्टँगलचा पेरिमीटर हा ओल्ड रेक्टँगलच्या पेरिमीटरपेक्षा कितीने जास्त असणार आहे, असा क्वेश्चन आहे. आलं लक्षात तुमच्या? चला आता इथे आपण खाली राईट करून घेऊयात की ओल्ड रेक्टँगलची लेंथ किती आपण घेतलेली आहे L आणि ब्रेड्थ किती घेतलेली आहे B. बरोबर. आणि जो न्यू रेक्टँगल आहे जो याच्या डबल आहे त्याची लेंथ किती आहे 2L आणि ब्रेड्थ आहे 2B. एवढी गोष्ट लक्षात आली तुमच्या? आता आपल्याला काय करायचं आहे? पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. कोणाचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे? तर दोघांचाही पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे आणि मग सांगायचं आहे की हा जो न्यू रेक्टँगल आहे तो ओल्ड रेक्टँगलच्या कितीने जास्त आहे. आलं लक्षात? चला आपण नेक्स्ट पेज घेऊयात आणि आपल्या ही जी डायग्राम आपण घेतलेली होती ती साईडला ठेवूयात. चला इथे सोल्युशन राईट करूयात. ओल्ड रेक्टँगल, लेट द लेंथ ऑफ द ओल्ड रेक्टँगल बी L अँड ब्रेड्थ बी B. इथे आपण लेंथ L घेतलेली होती बरोबर आणि ब्रेड्थ काय घेतलेली होती B. सो इथे आपण ते आपलं स्टेटमेंट राईट केलेलं आहे की आपण L लेंथ घेऊयात आणि B ब्रेड्थ घेऊयात. मग आता याचा पेरिमीटर कसा फाइंड आउट करणार? आपल्याला माहित आहे रेक्टँगलचा पेरिमीटर कसा फाइंड आउट करायचा असतो हो की नाही. सो पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये L प्लस B. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे बरोबर रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी. चला आता
ओल्ड रेक्टँगलचा पेरिमीटर काय झाला 2L + B. आता न्यू रेक्टँगल घेऊयात. न्यू रेक्टँगलची लेंथ किती आहे 2L, ब्रेड्थ किती आहे 2B. जसं की आपण आधी पाहिलं की डबल आहे याच्या, म्हणून 2L आणि 2B. आता न्यू रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करूयात. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू काय आहे, फॉर्म्युला काय असतो 2L + B. हो की नाही, 2 × L + B. आता हा 2 ॲज इट इज राईट करूयात. L किती आहे, लेंथ किती आहे न्यू रेक्टँगलची 2L प्लस ब्रेड्थ किती आहे 2B. आता इथे पहा ब्रॅकेटमध्ये 2 कॉमन आहे ना, मग या 2 ला आपण बाहेर काढूयात. 2L + 2B आहे बरोबर. मग हा जो 2 कॉमन आहे त्याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर राईट करूयात. सो 2 ऑलरेडी इथे बाहेर आहे, आणखी हा जो ब्रॅकेटच्या आतमधला 2 घेऊयात × 2. ब्रॅकेटमध्ये L + B तसेच शिल्लक राहणार. हो की नाही. आता 2 ब्रॅकेटमध्ये L + B म्हणजे काय आहे हे पहा, पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. हो ना, ओल्ड रेक्टँगलचा पेरिमीटर आहे हा. मग यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो ना, याच्या ऐवजी 2 ब्रॅकेटमध्ये L + B याच्या ऐवजी आपण पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल असे राईट करू शकतो. सो चला राईट करूयात. 2 × पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. आलं का लक्षात तुमच्या, किती आहे, किती पट आहे नवीन रेक्टँगलचा पेरिमीटर ओल्ड रेक्टँगल पेक्षा 2 पटीने जास्त आहे, ट्वाइस आहे. हो ना. सो हिअर इज आवर फायनल आन्सर. द पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल विल बी ट्वाइस द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चन आहे, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, how many times the perimeter of the first square will that of the new square be? आता सेम क्वेश्चन आहे, फक्त रेक्टँगलच्या ऐवजी स्क्वेअर घेतलेला आहे आणि फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय लेंथ होती डबल केलं होतं आणि इथे काय केलेलं आहे ट्रिपल केलेलं आहे साइडची लेंथ. चला आपण इथे आता हा फर्स्ट स्क्वेअर घेऊयात आणि सेकंड स्क्वेअर किती दिलेला आहे तर ट्रिपल दिलेला आहे. हो ना. सो हा आहे न्यू स्क्वेअर. जर आपण फर्स्ट स्क्वेअरची साईड A घेतली तर जो न्यू स्क्वेअर आहे त्याची किती असणार आहे ट्रिपल आहे ना, मग याची येणार आहे 3A बरोबर. चला आता आपण अशा प्रकारे साईडला इथे आपल्याला रेफरन्ससाठी ही डायग्राम ठेवूयात आणि फाइंड आउट करूयात की हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर बी. फर्स्ट स्क्वेअरच्या किती पट न्यू स्क्वेअरचा पेरिमीटर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला सोल्युशन राईट करून घेऊयात. फर्स्ट स्क्वेअर, लेट द लेंथ ऑफ द फर्स्ट स्क्वेअर बी A. हे पहा इथे आपण A लेंथ घेतलेली आहे. मग फर्स्ट स्क्वेअरचा पेरिमीटर कसा फाइंड आउट करायचा, आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे. हो ना. नाव पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज इक्वल टू 4 × साइड. हा फॉर्म्युला आहे की नाही 4 × साइड, आणि साइड आपण काय घेतलेला आहे A घेतलेला आहे. सो इथे काय येणार 4 × A, याचाच अर्थ 4A असं आपण राईट करू शकतो. चला आता न्यू स्क्वेअर घेऊयात. न्यू स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करूयात. न्यू स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी लेंथ किती आहे न्यू स्क्वेअरच्या साईडची 3A बरोबर. सो साइड इज इक्वल टू 3A. पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे 4 × साइड. हो ना. 4 × साइड. सो 4 × साइड किती आहे 3A राईट करूयात. आता इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की नवीन जो स्क्वेअर आहे तो फर्स्ट स्क्वेअरच्या किती पट आहे असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की किती पट आहे हा नवीन स्क्वेअर जुन्या स्क्वेअरच्या. मग आपल्याला काहीही करून 4 × A और 4A असं आणायचं आहे. मग हे कसं येणार इथे, चला हे पहा इथे 4 × 3A आहे. 3A म्हणजेच 3 × A आहे. हो ना. सो 4 × 3 × A असं राईट करू शकतो.
आता या 3 ला आपण इकडे शफल सुद्धा करू शकतो ना. जर आपण हा 3 इकडे लिहिला आणि हा 4 इकडे लिहिला तरी काहीच फरक पडणार नाहीये. सो आपण अशा प्रकारे राईट करूया 3 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय ए. आलं ना आता इथे 4 मल्टिप्लाइड बाय ए और 4a, हो ना. सो 4a लाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो ना, पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर, कारण फर्स्ट स्क्वेअरचा पेरिमीटर 4aच आलेला आहे. चला इथे राईट करून घेऊया 3 मल्टिप्लाइड बाय पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर, म्हणजेच फर्स्ट स्क्वेअरच्या पेरिमीटरपेक्षा कितीने जास्त आहे नवीन स्क्वेअरचा पेरिमीटर, तर 3 पटीने जास्त आहे, हो ना. 3 टाइम्स जास्त आहे, 3 टाइम्स पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. चला फायनल आन्सर राईट करून घेऊया. द पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर विल बी 3 टाइम्स द पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. चला क्वेश्चन नंबर 3 करूयात. गिवन अलॉंग साइड इज द डायग्राम ऑफ अ प्लेग्राउंड. आता इथे एका प्लेग्राउंडची डायग्राम दिलेली आहे. इट शोज द लेंथ ऑफ इट्स साइड्स, आणि साइड्सची लेंथ सुद्धा दिलेली आहे. फाइंड द पेरिमीटर ऑफ द प्लेग्राउंड. आपल्याला या प्लेग्राउंडचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे. आता पेरिमीटर, कोणत्याही क्लोज फिगरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, त्याच्या सगळ्या साइड्सच्या लेंथची ॲडिशन करायची असते, हो की नाही. चला तर मग या प्लेग्राउंडला आधी आपण नाव देऊन घेऊयात, त्याचं बारसं करूयात, हो ना. सो ए या पॉईंटला नाव देऊयात, इथे बी, इथे सी, इथे डी, ई आणि एफ. झालं, नाव देऊन झालं या प्लेग्राउंडला. आता हे पहा, इथे ही जे साईड आहे या प्लेग्राउंडची ए बी, या साईडची लेंथ दिलेली नाही. मग आपण पेरिमीटर कसा फाइंड आउट करणार, आधी आपल्याला या साईडची लेंथ फाइंड आउट करावी लागेल, हो ना. आता इकडे लक्ष द्या, हे पहा इथे ही साईड एफ ई आणि साईड डी सी, या दोन्ही साईड्सची लेंथ इज इक्वल टू साईड ए बी आहे, हो की नाही. मग इथे आपण राईट करू शकतो साईड ए बी इज इक्वल टू साईड एफ ई प्लस साईड डी सी. साईड एफ ई किती आहे, 15 मीटर. चला राईट करून घेऊया साईड एफ ई 15 मीटर. साईड डी सी किती आहे, 15 मीटर. 15 मीटर प्लस 15 मीटर 30 मीटर. सो साईड ए बीची लेंथ किती झाली, 30 मीटर्स. आता साईड बी सीची सुद्धा लेंथ दिलेली नाही आहे. मग साईड बी सीची लेंथ कशी फाइंड आउट करणार, हे पहा इथे अपोजिट साईडला पहा, इथे साईड ए एफ आहे आणि त्याच्याच इथे खाली साईड ई डी आहे. या दोन्ही साईड्सला जर आपण मिळवलं, म्हणजे एकत्र केलं, तर आपल्याला साईड बी सीची लेंथ मिळणार आहे ना. चला मग इथे राईट करूयात साईड बी सी इज इक्वल टू साईड ए एफ प्लस साईड ई डी. साईड ए एफ आहे 10 मीटर्स, हे पहा 10 मीटर्स, आणि साईड ई डी किती आहे, 5 मीटर्स. सो 10 प्लस 5 किती झाले, 15 मीटर्स. साईड बी सी किती आता आपल्याला मिळालेली आहे, 15 मीटर्स. चला आता आपल्याकडे सगळ्या साईड्सची लेंथ आहे, बरोबर. आता इझिली आपण या प्लेग्राउंडचा पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. चला फाइंड आउट करूयात. सो पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड इज इक्वल टू साइड ए बी प्लस साइड बी सी प्लस साइड सी डी प्लस साइड ई डी प्लस साइड ई एफ प्लस साइड ए एफ. सगळ्यांची लेंथ आपल्याकडे आहे. चला ॲडिशन करा. 30 प्लस 15 प्लस 15 प्लस 5 मीटर्स प्लस 15 मीटर्स प्लस 10 मीटर्स. चला ॲडिशन केल्यावर काय मिळतं आपल्याला, सम 90 मीटर्स. सो या संपूर्ण प्लेग्राउंडचा पेरिमीटर किती आला, 90 मीटर्स. फायनल आन्सर राईट करूया. द पेरिमीटर ऑफ द प्लेग्राउंड इज 90 मीटर्स. चला आता या प्रॅक्टिस सेटमधील लास्ट क्वेश्चन. As shown in the figure, 4 napkins all of the same size were made from a square piece of cloth of length 1 meter. What length of lace will be required to trim all 4 sides of all the napkins? आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, ही फिगर दिलेली आहे आणि काय म्हटलेलं आहे की हे स्क्वेअर कापड आहे आणि या स्क्वेअर कापडापासून सेम साईजचे 4 नॅपकिन्स तयार केलेले आहेत. हे पहा स्क्वेअर कापड आहे, या स्क्वेअर कापडापासून इक्वल साईजचे अशा प्रकारे 4 नॅपकिन्स तयार केलेले आहेत. आणि हे पहा आपण कापडसुद्धा घेऊयात आता इथे, आणि हे 4 त्याच्यापासून तयार केलेले 4 इक्वल साईजचे नॅपकिन्स.
हे जे कापड आहे या कापडाच्या साईडची लेंथ दिलेली आहे 1 मीटर. आणि मग या कापडापासून हे जे 4 नॅपकिन्स तयार केलेले आहेत या 4 नॅपकिन्सला लेस लावायची आहे. मग ती लेस किती मीटर लागेल असा क्वेश्चन आहे. आता लेस तर आपल्याला फाइंड आउट करायची की किती मीटर लागेल, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यासाठी आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करावं लागेल. कशाचा पेरिमीटर फाइंड आउट करावं लागेल, हे पहा इथे हे स्क्वेअर कापड दिलेलं आहे, त्याच्यापासून सेम साईजचे हे 4 नॅपकिन्स तयार केलेले आहे. मग जर आपण या 4 नॅपकिन्सपैकी एकाचा जर पेरिमीटर फाइंड आउट केला तर त्याच्यावरून आपल्याला या सगळ्यांचा पेरिमीटर फाइंड आउट करता येणार, बरोबर. आणि सगळ्यांचा पेरिमीटर म्हणजेच काय झालं, त्या सगळ्या नॅपकिन्सला लागणाऱ्या लेसची लेंथ झाली. येते का लक्षात? आणि जर नसेल येत तर आपण हळूहळू सॉल्व्ह करूया, तुमच्या व्यवस्थित लक्षात येत जाणार आहे. हे पहा इथे हे स्क्वेअर कापड आहे, बरोबर. त्याच्या साईडची लेंथ दिलेली आहे 1 मीटर. चला इथे राईट करून घेऊया. साईड ऑफ द स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ इज इक्वल टू 1 मीटर्स. आता जर या स्क्वेअर कापडाची साईडची लेंथ 1 मीटर आहे तर हा जो पीस आहे या पीसच्या साईडची लेंथ किती असणार आहे. आता हाच पीस इथे हा खाली इथे तुम्हाला दिसतोय तो सेम पीस आहे. मग मला सांगा याची साईड किती असणार आहे. ही साईड ही जर 1 मीटर आहे तर याच्या हाफ ही साईड या स्क्वेअरची साईज असणार आहे की नाही. सो किती असणार आहे 0.5 मीटर्स. सो लेट्स राईट हिअर साईड ऑफ द स्क्वेअर नॅपकिन इज इक्वल टू 0.5 मीटर. आता नॅपकिन कसा आहे, स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरची प्रॉपर्टी तुम्हाला माहीत आहे, स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स इक्वल लेंथच्या असतात. मग जर ही साईड 0.5 मीटरची आहे तर ही साईड सुद्धा 0.5 मीटरची असणार. ही साईड किती असणार 0.5 मीटर्स आणि ही साईड सुद्धा 0.5 मीटर्सचीच असणार. आलं लक्षात. आता आपल्याला या नॅपकिनला सगळ्या साईडनी लेस लावायची आहे. मग किती लेस लागेल ते कसे फाइंड आउट करणार आपण, तर या सगळ्या साईड्सच्या लेंथची ॲडिशन करून, हो की नाही. मग आपण किती लेस लागणार या संपूर्ण नॅपकिनला ते फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय करायचं आपल्याला, तर या स्क्वेअर नॅपकिनचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे, हो की नाही. मग इथे आपण राईट करूयात लेंथ ऑफ लेस दॅट विल बी रिक्वायर्ड फॉर 1 नॅपकिन. एका नॅपकिनसाठी किती लेस लागणार आहे ते म्हणजेच या स्क्वेअर नॅपकिनचा पेरिमीटर. सो पेरिमीटर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ द नॅपकिन. आता स्क्वेअरचा पेरिमीटर कसा फाइंड आउट करायचा, काय फॉर्म्युला आहे 4 इंटू साईड, हो की नाही. सो इथे राईट करून घेऊयात 4 इंटू साईड. नेक्स्ट स्टेपमध्ये 4 मल्टिप्लाइड बाय साईड किती आहे 0.5 मीटर. राईट करूयात. आता 4ने 0.5ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 2 मीटर. आता 2 मीटर काय झालं, एका नॅपकिनला लावण्यासाठीच्या लेसची लेंथ आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे एका नॅपकिनला 2 मीटर इतकी लेस लागणार आहे. इथे किती नॅपकिन्स आहेत 1 2 3 4 नॅपकिन्स आहेत. मग 4 नॅपकिन्ससाठी किती लागणार हे कसे फाइंड आउट करणार, किती इझी आहे. लेंथ ऑफ लेस दॅट विल बी रिक्वायर्ड फॉर 4 नॅपकिन्स इज इक्वल टू 4 इंटू 2 मीटर. 4 इंटू 2 किती झालं 8. सो 8 मीटर. म्हणजे 4 नॅपकिन्ससाठी किती मीटर लेस लागेल 8 मीटर्स. फायनल आन्सर राईट करूयात. 8 मीटर्स लॉंग लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 नॅपकिन्स. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 44 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.